यस धन्यवाद विजय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा. पहिल्या दिवशी आपण गणरायाचं पूजन करून या स्पर्धेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असंच वाटलं होतं स्पर्धेला सुरुवात झाली आहे परंतु शेवटची रात्र कधी येणार. आणि अखेर पाहिलं तर अंतिम रात्र आज पोहोचले. अंतिम रात्रीमध्ये आपण येऊन पोहोचलोय. तदनंतर आपण पाहिलं तर आपल्या या राजा शिवछत्रपतींचं दर्शन घेऊन या संपूर्ण स्पर्धेला जे पाहिलं तर एक आकार देण्याचं काम केलं. राजांनी ज्या प्रकारे पाहिले तर शत्रूंवर तुटून पडले त्याच प्रकारे प्रत्येक खेळाडू आपल्या ऑपोजिट संघाला आपला शत्रू मैदानावरील समजून त्यांच्यावर तुटून पडले. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली प्रत्येक खेळाडूने जीवाची बाजी लावली. ज्या प्रकारे पाहिलं तर आपल्या या स्वराज्यामध्ये मावळ्यांनी जीवाची बाजी लावली त्याच प्रकारे आपल्या संघाच्या कॅप्टनच्या जोडीला राहून सर्व खेळाडूंनी चांगला दर्जेदार खेळ केला. आणि खरं तर आज शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या अंतिम चरणामध्ये आपण पोहोचलोय. नेहमी म्हटलं जातं की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि त्याच दिवसाची तो वाट पाहत होतो आणि तो दिवस येऊन पोहोचला. अर्थातच फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये चौथा संघ कोणता क्वालिफाय होणार तर सेमीफायनलसाठी यासाठी चालू असेल मॅच. नवगरची बॉलिंग आहे. नवगर संघ विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवर. नवगर संघाची बॉलिंग समोर बॅटर पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर पाहिलं तर लॉंग लेगला खेळण्याचा केलाय प्रयत्न. पहिल्याच बॉलवर केलेलं आक्रमण गेला सीमा पार. मिळाल्या धाबा 4.
यस, थँक्यू डेजे. थँक्यू डेजे. एकविरा माऊलीचं नक्कीच नाव घेतल्यावर या स्पर्धेमध्ये बरेच अतिथी मान्यवर आले, परंतु या तिन्ही अतिथी मान्यवर हे आपल्या आयोजकांच्या प्रेमापोटी इथपर्यंत पोहोचलेत, क्रिकेटच्या प्रेमापोटी पोहोचलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. दुसरा बॉलर त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बाट थोडी पाहिलं तर मागेच राहिली आहे, कॅच घेण्याची संभावना होती आणि कॅच सोडलाय. या मॅच मध्ये आपल्याला अशी फिल्डिंग टाळावी लागेल. नवघर संघ जर पाहिलं तर घरच्या मैदानामध्ये एक प्रकारे खेळतोय, त्यांच्यावर प्रेशर असणार आहे, परंतु या प्रकारे फिल्डिंग टाळावी लागेल. स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करायला लागेल, तरच पहिले तर नवघर संघाला प्रसिद्धी मिळेल. आणि जर का एकदा टॉप 5 मध्ये पोहोचलेला संघ त्याचा फोटो सेशन तेव्हा होतो, तेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा केली जाते. आणि आपल्या नावाला पाहिलं तर जर का वलांकित करायचं असेल, चर्चेमध्ये घ्यायचं असेल, तर नक्कीच आता जर पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. जिथे पाहिलं तर कॅच होती तिथे धावा गेल्या 3. धावा संख्या झाली 17. व्यासपीठ अगदी सजले. सर्व अतिथी मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली पाहिलं तर ही मॅच पाहिली जाते. प्रत्येकाने नक्कीच इथे या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, त्यांचे आपण मनाच्या अंतकरणातून स्वागत करूयात. नवीन बॉलर मैदानामध्ये आहेत. शिवराज पहिल्या दिवशीमध्ये अप्रतिम गोलंदाजी. स्विच हिटचा प्रयत्न केलाय कव्हरच्या आणि त्याचबरोबर पॉइंटच्या बाजूने अगदी खेळण्याचा झालाय प्रयत्न सुद्धा होतोय. सक्सेसफुल. बॉल गेला सीमा पार. मिळाल्या धावा 4. चौकार. थँक्यू डेझी. आजचा दिवस यासाठी आहे पाहिजे तर आज देखे जरा किसमे कितना है दम. खरं तर हेच पाहिलं जाईल की आज कोणत्या संघामध्ये जास्तीत जास्त पाहिलं तर दम आहे, परंतु आज तो दम दाखवण्यासाठी सर्व अव्वल दर्जाचे संघ खेळताना आपण पाहणार. अर्थातच आजच्या हाफमधील संघ असेल, ए हाफमधील उमरोली संघ पाहू, त्याचबरोबर कालुंद्रे संघ पाहू. मग एका बाजूला पाहिलं तर साहिल लोंगले असतील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कालुंद्रेचे प्रवीण गरत. दोन्ही खेळाडू पाहिलं तर जबरदस्त आहेत. दोन्ही खेळाडू पाहिलं तर अनुभव आहेत. एका खेळाडूला पाहिलं तर ISPL खेळण्याचा चांगल्या प्रकारे अनुभव, पण दुसरे खेळाडू कालुंद्रेचे प्रवीण गरत. रायगडच्या पटलावर पाहिलं तर रॉस टेलर या नावाची त्यांना उपाधी, आणि तेच या मैदानामध्ये खेळताना पाहणार. बरेच मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू. यानंतर फटका चांगला आहे. वैभव आहेत आणि वैभवने पकडलाय कॅच. या मैदानामध्ये अनेकदा प्रॅक्टिस सकाळी मॉर्निंग वॉकच्या बरोबर करतात, त्याचा अनुभव मिळालाय. पहिली विकेट गारत. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. कारले डोंगरावरी नक्कीच माझी आई एकविरा
नक्कीच तिचा वास बसला. तिचा पाहिलं तर भक्तांच्या भेटीसाठी नेहमी सदैव तत्पर असतात. त्याचबरोबर त्या एकविरा आईचं जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा मन मोहक नक्कीच होतं. त्याचबरोबर अंगावरचं जेवढं कष्ट होतं कष्ट दूर होऊन जातं. त्याचबरोबर आपल्याला आईचा नेहमीच पाहिलं तर आशीर्वाद लाभतो आणि म्हणूनच पाहिलं तर या आपल्या एकविरा आईचं जे गाणं लावल्यानंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये एक ऊर्जा संचारली. ती ऊर्जा नवघर संघाच्या अंगामध्ये सुद्धा संचारली. विकेट घेतली आहे पहिली विकेट गारत. यानंतर चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये पकडतील फेकतील दरम्यान 2 धावा केल्यात कंप्लीट. आमचे नवघरचे सर्व अतिथी मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण सहर्ष स्वागत. नवघरचे पाठीराखे आलेत आणि हे पाहिले तर आपल्या गावासाठी आलेत. ग्रामीण संघ आणि आपला ग्रामीण संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा शेकडो पाठीराखे आपल्या गावाच्या फक्त पाहिले तर प्रोत्साहन देण्यासाठी येत असतात आणि तेच आपण या मैदानामध्ये पाहतोय. शिकायचं करूया सहर्ष स्वागत. बॅटची एज लागली आहे. इष्टांच्या मागे चुकी केली गेली आहे. जिथे पाहिलं तर एक धाव वाचवायची होती तिथे 2 धावा केल्या गेल्यात कंप्लीट आणि या दोन्ही बॅटरची कमाल म्हणावे लागेल. गणेश आहेत आणि त्याचबरोबर आमिर पवार एक जबरदस्त खेळाडू मैदानामध्ये आपल्या संघाची जेव्हा धुरा आपल्या हातावर नक्की दिली आणि तीच धुरा चांगल्या प्रकारे नक्कीच हाताळले. आतापर्यंत धावा कंप्लीट केल्या टीमच्या टोटलमध्ये 25. चांगली बॅटिंग 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची. दोन्ही संघाला पुन्हा वारंवार विनंती की याची नोंद घ्यायची. 3 ओव्हरची मॅच असणार ही सुद्धा. या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यासाठी पहिली बॉलिंग घेतली आहे धावा वाचवण्यासाठी नवघर संघाने, परंतु आता बॅटिंग चांगली करते. जबरदस्त गोलंदाजी कमालीचं षटक हाताळलं याच खेळाडूने. शिवराजने पहिल्या दिवसामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली होती. बॅटिंग तेवढी दमदार केली होती आणि आजही या मैदानामध्ये जशी त्यांच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वासाला सार्थ ठरलेत. आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11. धावफलकाची स्थिती 1 बाद 25. 25 धावा झाल्यात आणि आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील साथी समालोचक व्हॉइस ऑफ कर्जत खालापूर मनीष मुंडे सर आहेत. त्यानंतर पाहिले तर व्हॉइस ऑफ कर्जत देवाली गावचे सुपुत्र अर्थात योगेश सर सुद्धा आहेत. त्यानंतर पाहिले तर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र हिंदीचा एक बुलंद आवाज बुलंद तो प्रवीणजी दुगाडे सर असतील. त्यानंतर मीच आपल्या या शेकिन चिंचवली अर्थात आडोशे गावचा आकाश देशमुख आपलं सर्व प्रेक्षकांचं करतोय सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा पाहिली तर 4 दिवसीय स्पर्धा. पहिल्या दिवशी जेव्हा उद्घाटन सोहळा पार पडला तेव्हा आपण फक्त एकच गोष्ट पाहिली की प्रेक्षकांचा प्रचंड असा उत्साह, प्रेक्षकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद. 25 धावा झाल्या. शेवटचं स्लॉगवरचं षटक बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असणार निशांत आहेत. तन्मय बॉलिंग ट्रॅकला. तन्मय आहेत. शेवटचं षटक असणार. शेवटचं षटक अर्थात पाहिलं तर चिंचवली एंडकडून असेल. अर्थात त्यांच्या नवघर एंडकडून पण सुद्धा आपण म्हणू शकतो षटक आहे, परंतु या षटकामध्ये कमालीचं षटक टाकावं लागेल. आतापर्यंत धावा झाल्यात 25. 25 पासून किती पुढे जात आहेत, 25 पासून किती रोखलं जातं हे सुद्धा पाहावं लागेल. तन्मय असतील बॉलिंग ट्रॅकवर. समोर पाहिलं तर बॅटर असतील गणेश आणि त्यांच्यासोबत आमिर पवार. दोन्ही खेळाडू तेवढे दर्जेदार स्लॉगरसाठी त्यांना पाठवलं आणि त्याचबरोबर बॅटिंग करण्यासाठी सज्ज असतील ते दोन्ही बॅटर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा केले प्रयत्न. फिल्डर आहेत त्याचबरोबर लॉंगला पकडला जाईल बॉल. पैकी सुद्धा झाली आहे. 2 धावा केल्यात कंप्लीट. इथून पाहिलं तर एखाद दुहेरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न मानस केला जातो, तोही चांगल्या प्रकारे इथे कंप्लीट केले गेल्यात. 27 पोहोचले पाहिलं तर टीम बॅटिंग करताना भूतिवली संघ. या मैदानामध्ये जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक संघ घेऊन आला होता. खरं तर पाहिलं तर मागील 3 दिवसामध्ये तब्बल 32 संघ खेळले आणि 32 संघाने प्रत्येकाने हाच विश्वास ठेवला होता की आम्हाला मैदानामध्ये जिंकायचंय. परंतु त्यामधून पाहिलं तर फक्त अवघे 3 संघ क्वालिफाय झालेत आणि आज 4था संघ क्वालिफाय होणार. त्यानंतर आजच्या टॉपच्या पाहिलं तर 8 ग्रामीण संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अपील केले गेले, लाऊड अपील. तन्मय आता आपल्या टीमला गरज काय त्या गरजेला नक्कीच ओळखलं त्यांनी आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी करतात. स्लॉगवरचं षटक शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जिथं बॅटर तुफान बॅटिंग करण्यासाठी ओळखतात तिथं बॅटरला चांगल्या प्रकारे संधी असते, परंतु आता मैदानामध्ये बॉलरने तन्मयने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा जरूर आल्या. तदनंतरच्या बॉलवर पाहिलं तर लेग बायची धाव आली 1 आणि याच धावेने 28 पर्यंत पोहोचला तो अर्थात भूतोली संघ. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट
अंकुश होते आणि त्याचबरोबर अंकुशने बॉलची फेकी केली आहे, परंतु इथं पाहिलं तर दुहेरीचा सुद्धा फायदा नक्कीच घेतला जातोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, परंतु या 2 धावा जिथे एक धाव द्यायची होती, एक सिनियर खेळाडू टीमचे अंकुश देशमुख यांनी ओळखायला लागेल. या मैदानामध्ये जर आपल्याला जिंकायचं तर एक एक धावेचं महत्त्व खूप आहे. एक एक धाव मॅचमध्ये शेवटच्या क्षणामध्ये अशा पाहिलं तर प्रेशरच्या मॅचमध्ये बॅटरला बॉलरला भल्या भल्या पाहिलं तर मॅचमध्ये चुका करताना आपण बघितल्यात आणि त्या एक एक धावेचं महत्त्व इथे ओळखलं पाहिजे फिल्डरने. इथे मिळतील धावा 2, 30 पर्यंत पोहोचला अर्थात भोतिवली संघ. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्या 2 बायसिकल आपल्याला नक्कीच प्रदान झाल्यात त्यांचंही नक्कीच या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा ज्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं असं भरघोस योगदान दिलं त्यांचाही नक्कीच नावाचा उल्लेख आपण करूयात. वाईट बॉल, चुकीचा बॉल, त्यावर पाहिलं तर मिळाल्या धावा 5, तब्बल वाईट प्लस 4 धावा. या चुका अगदी पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये महागात ठरू शकतात आणि क्रिकेट हेच आहे मित्रांनो. तुम्ही थोडीफार चुकी केली तर समोरचा एखादा मोठा संघ त्याचा फायदा जरूर घेईल आणि आता या 5 धाब्यांनी धावफलक स्थिती 35 पर्यंत पोहोचलाय संघ आणि अर्थातच चान्स असणार पर्यंत इथे बॅटिंग करणारा भोतिवली संघाला की येणाऱ्या बॉलमध्ये आता अजून चांगल्या धावा जमवल्या आणि समोरच्या संघावर प्रेशर तयार करायचंय. खरं पाहायला गेलं तर बराच बाहेर राहिला आणि हा पाहिला तर अनुभवाचा खेळ आहे. इथे अनुभवपणाला लावायचं होतं, विकेट किपरला साथ द्यावी लागत होती, त्याचबरोबर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरला सुद्धा बॉल अडवायचा होता, पण तो घडलंय काय, धावा मिळतील त्या अवांतरच्या रूपामध्ये तब्बल 5 धावा. बॉल उंच गेला, हवेत आहे, तन्मय स्वतः जेल खाली आलेत आणि यानंतरही केली चुकी. पॅनिक झालेत पहिले तर सर्व फिल्डर पॅनिक झालेत. बॉलर करणार तर करणार काय. एका मोठ्या मॅच मध्ये आपल्याला जी मिळालेली संधी नव्हे आपण आपल्या जिद्दीने आपल्या खेळाने आपण इथपर्यंत पोहोचलोय, परंतु अजून थोडी मेहनत करावी लागेल आणि अजून मेहनत करून आपल्याला पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्याला टॉप 5 मध्ये पोहोचण्याची संधी निर्माण झाली आहे. हा चान्स वारंवार येत नाही, अशा प्रकारचा खेळ वारंवार होत नाही. आता जर आपण या मॅच मध्ये चांगला खेळलो तर नक्कीच आपण या मॅच मध्ये सरस ठरू शकतो, परंतु धाव संख्या झाली ती 38 धावा. कॅच सुद्धा होती, एक कॅच सोडली, त्याचबरोबर 2 धावा सुद्धा सोडल्या. खरं तर या प्रकारे जर का आपल्या मावळ्यांनी जर का अशीच जर पहिल्या गफलत त्या टायमाला केली असती तर आपण कदाचित पाहिलं तर या क्रिकेटच्या पटलावर नसतो, क्रिकेटच्या मैदानावर नसतो. परंतु तेव्हा पाहिलं तर आपल्या मावळ्यांनी घेतलेली मेहनत, स्वराज्याचं पाहिलं तर स्वप्न पूर्ण केलं आणि नवगड गावाला जर का जिंकायचं असेल, आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अशा प्रकारचे चुका टाळाव्या लागतील आणि जो चुकी करतो तो पाहिलं तर नक्कीच या मैदानामध्ये बाहेर जाऊ शकतो. धावा 38 झाल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाच्या, आता भोतिवली संघाच्या. यानंतर पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, अंकुश आहेत, वारंवार चुकी. काय करतात काय मैदानामध्ये, काय घडतंय काय मैदानामध्ये, चाललंय काय मैदानामध्ये, हाच विचार पाहिजे तर नवगड संघाच्या पाठराखा करत असेल. हाच तो नवगड संघ ज्याने पहिल्या दिवसामध्ये समोरच्या संघाला एका हाती पराभवाच्या नक्कीच चौट दाखवली होती. हाच तो नवगड संघ बॉलिंग डिपार्टमेंट फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अव्वल ठरला होता पहिल्या दिवशी, परंतु येणारा प्रत्येक दिवस नवीन असतो म्हणून सांगितलं जातं नव्याने सुरुवात करा. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी शिकण्यासारखी आहे आणि तुम्ही जरी जिंकला असतात पहिल्या 1 दिवसामध्ये, परंतु येणारा हा 4था दिवस तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जाईल. आता शेवटचा बॉल या पाहिलं तर इनिंग मधील शरीराला ब्रश झालाय बॉल. एक धाव जरूर इथं मिळाली जाते आणि या एकीच्या मध्ये धावफलकावर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला, अर्थात 40 धावा झाल्यात आणि 40 धावा झाल्यानंतर येणाऱ्या पाहिलं तर 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. हे टार्गेट जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीमध्ये पहिली मॅच आजच्या दिवसामधील अर्थातच क्वालिफायर इथून होणार, तो अर्थातच क्वालिफाय होणार संघ तो सेमीफायनलसाठी. मग टॉप 3 चे संघ आपण पाहिलेच जरूर, परंतु 4था संघ कोणता असणार यासाठी चालू असलेली मॅच पाली भोतिवली कर्जत मधील पाहिलं तर डिक्सल गावचा हा संघ, डिक्सल विभागामधला, जिथे पाहिलं तर निसर्गरम्य वातावरण असलेला भोतिवलीचा डॅम आणि त्या डॅमच्या शेजारीच असलेले हे गाव आणि त्या गावातील सर्व खेळाडू मैदानामध्ये आलेत. अगदी पाहिलं तर ग्रीन जर्सीमध्ये आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा नवगड. मग याच पाहिलं तर शेकी चिंचोली गावचं जिथं आयोजन शेड्यूल शेकी चिंचोलीचं आहे त्याच्याच बाजूचं गाव आणि त्या बाजूच्या गावचा हा नवगड संघ. मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये चुरस नक्कीच होणार, कारण की दोन्ही संघ जिंकण्यासाठी आलेत. मेहनत तर जरूर केली जाणार, परंतु मेहनत केल्यानंतर कोणाच्या बाजूने सक्सेस मिळणार हे सुद्धा पाहावं लागेल. डीजे
त्यानंतर कुमार जाधव आणि अर्थातच चारी रात्रीमध्ये ज्यांचं सुद्धा काम दर्जेदार आयोजक म्हणून राहिले असे श्री विनायकजी जाधव. प्रत्येकाने स्पर्धा साकार केली आहे, स्वप्न साकार केलं होतं, स्वप्न सत्यात उतरवलं आणि आज पाहिलं तर चौथा संघ इथे या मॅचमधून आपल्याला क्वालिफाय होताना पाहणार. त्यानंतर मायक्रोफोनवर बदल होईल, मायक्रोफोनवर नक्कीच आपण आमंत्रित करूयात अर्थातच आपल्या या कर्जतचा अजून एक गोड आवाज अर्थात नेवाली गावचे सुपुत्र योगेश सरांना. सन्माननीय स्वामी देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांच्या समयमध्ये आपण पाहता आदरणीय कल्पेशजी मोरे साहेब ज्यांच्या खऱ्या अर्थानं हास्य या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. त्या आदरणीय कल्पेशजी मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आज स्पर्धेची शेवटची अंतिम रात्र आहे, त्याच्यामुळे आज मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बरेचसे मान्यवर आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सदेच्छा भेट देण्यासाठी खास लोणावळ्यावरून आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय संदीपजी इंदुलकर साहेब आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय आदरणीय अजयजी थोरवे साहेब आणि तदनंतर संदीपजी शिर्के साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आपण सन्मान या ठिकाणी करतोय, मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे आदरणीय शैलेशजी फावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोणावळ्याहून जे काही मान्यवर आलेत आदरणीय संदीपजी इंदुलकर साहेब यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. क्वालिफायरची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु तेवढंच महत्त्वाचं मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करणं. मान्यवर या स्पर्धेला हेतुचित भेट देण्यासाठी आलेत आणि त्यांचा सन्मान करणं देखील आपल्या भारताची संस्कृती आहे. भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि तिचं जतन आणि जपन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मॅचला सुरुवात होते ताल्यांच्या कडकडामध्ये. खऱ्या अर्थानं सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. तदनंतर अजयजी थोरवे साहेबांचा सन्मान देखील आपण पाहताय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शैलेशजी फावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय आणि तदनंतर आदरणीय संदीपजी शिर्के साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा पाहायला मिळते आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान खऱ्या अर्थाने केला गेला. आदरणीय संदीपजी इंगुळकर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतो. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. स्वामी देशमुख साहेब आणि तदनंतर अगदी आपण पाहता शैलेशजी फावडे साहेब. वाईटसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतला आणि आता तो आपण चेक करतोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूममधून आपण पाहता हा डिसिजन या ठिकाणी चेक केला जातो आहे. KTC लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते आहे. गेले 4 रात्रीमध्ये आपण पाहता गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह या स्पर्धेला मात्र कव्हर केलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून आता हा तिसरा डिसिजन आणि तदनंतर सन्माननीय संदीपजी शिर्के साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. कल्पेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतो. या साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत संदीपजी शिर्के साहेबांचा. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आहे. आमचे इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच पांडे सर या ठिकाणी सांगतात की हा फेअर आहे. ओमकार मोरे यांच्याकडून गणेश कोंडेनं जर का मेडन षटक किंवा विकेट हॅट्रिक मिळवली तर मात्र 2000चं कॅश प्राईज आणि राजेंद्र देशमुख यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. ओमी सामिंग हवेमध्ये फिल्डर आहे, जज करतात. पकडली कॅच, मिळाली विकेट.
गणेश कोंडेला या स्पर्धेच्या ठिकाणी अगदी आपण पाहताय राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 पर्व पहिलं या स्पर्धेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेबांचं अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुधाकर शेठ घारे सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहता षटकार हॅट्रिक कोणत्याही फलंदाजानं जर का इथे लगावली तर सन्माननीय स्वामी देशमुख यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज नवघर टीमसाठी खऱ्या अर्थाने कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिकला तब्बल 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. मान्यवरांच्या समूहामध्ये आपण पाहताय आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी फोटो सेक्शन या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मान्यवर खऱ्या अर्थानं भरपूर दूरवरून आलेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. खास आमच्या आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आदरणीय शैलेशजी फावडे साहेब, विनायकजी जाधव, यशजी जाधव यांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा. एकसा कव्हरच्या डोक्यावरून काढलाय. डीप एकसा कव्हर, सीमारेषा पार, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. पहिल्याच बॉलवरती गणेश कोंडेच्या बॅटमधून आलाय चौकार. ओ वेगवान वेगवान पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांकडे अपील केली कदाचित वाईट बचाव करण्यासाठी, कारण की पंचांनी वाईट बॉल दिलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. 5 बनवायचे आहेत एकंदरीत धावा त्या मात्र नवघर टीमला. ओ आणखीन एक वाईट बॉल. टार्गेट 41 धावसंख्येचं आणि आतापर्यंत धावा जर पाहिल्या नवघर टीमच्या धावफलक्यामध्ये पाहायला मिळतात त्या मात्र 6. क्वालिफायर मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याचमुळे मात्र टॉससाठी आपण थोडासा उशीर झालाय, परंतु टॉस आपण करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहणार आहात श्रीपती बाबा उमरोली, आणखीन एक व्हाईट बॉल आणि त्यांच्या विरोधामध्ये कालुंद्रे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. श्रीपती बाबा उमरोली आणि त्याच्या विरोधामध्ये कालुंद्रे. हो इथे अगदी आपण पाहताय लाऊड अपील झाली आहे. पंचांचं फिंगर ऑफ फलंदाज बाद. मोठी विकेट आली आहे नवघर टीमची. विघ्नेश बाद. लेवट केलाय गणेश कोंडेनं जबरदस्त. बरोबर बाट आणि पाडच्या मधून बॉल सरळ एस्टर्न वरती आदरलाय. यॉर्कर पाहायला मिळाला. टोक क्रशिंग यॉर्कर आपण या ठिकाणी पाहिला आणि जिथे मात्र विघ्नेशची विकेटच पाहायला मिळाली आहे. सेकंड विकेट आली आहे ती मात्र नवघर टीमची 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. शैलेश यांच्या षटकार हॅट्रिक साठी स्वामी देशमुख यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. हो पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला. फिल्डर आहे जज करतात आमिर. पकडली कॅच ऑस्ट्रेलियन स्टाईल मिळाली. आणखीन एक विकेट. फलंदाज शैलेश बाद. आदरणीय स्वामी देशमुख यांनी कॅश प्राइज लावलाय तो फलंदाज खऱ्या अर्थाने इथे बाद झालाय. जे बोटा फटका मारायचा आहे
जे अंतर वाढलंय खऱ्या अर्थानं बॉल आणि धावांमधलं ते अंतर कमी करायचं आहे आणि ते अंतर कमी करत असताना अगदी आपण पाहतोय फलंदाज देखील इथून परतताना पाहायला मिळतात. दबाव दबाव इथून खऱ्या अर्थानं स्पष्ट झाला. तो आता मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं कॉमेंट्री कमी आणि कॅश प्राईज जास्त आलाय. म्हणजे कॅश प्राईज आम्हाला प्रत्येक बॉलवरती सांगायला लागतं. इतके कॅश प्राईज आलेत ते नवघर टीमसाठी. जे आमचे साथी समालोचक आमचे परममित्र आकाश देशमुख यांच्याकडनं देखील शैलेश यांच्यासाठी कॅश प्राईज होतं, परंतु ते कॅश प्राईज लावतील तोपर्यंत शैलेश मैदानाच्या बाहेर आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तन्मयला तुम्ही पाहता. दबाव वाढलाय, दबाव वाढलाय. हो, जागा बनवली स्ट्रोकसाठी, शफल झाले. लॉंग लेग खाली होता, बॉलला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तन्मय आलाय, आल्या आल्या त्याच्या बाटमधून आलाय चौकार. कालुंद्रे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. आपण इनिंग ब्रेक कालुंद्रे टीमचे मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. SBCC उमरोली टीम आपला कर्णधार टॉस साठी पाठवायचे लगेच, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार होतो. आता बरोबर मॅच देखील एक षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिले ती 11 आहे, बनवायचे 41 मध्ये अजूनही 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे ती नवघर टीमला. 12 बॉल 30 धावसंख्येची आवश्यकता. प्रति षटक जर आपण पाहिलं तर सरासरी 15ची राखायची आहे. चांगली मॅच, क्वालिफायर मॅच. कोणता संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल? पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं जिथे डी ग्रुपमधून आपल्याला वाबर्ले संघ टॉप 5 मध्ये जाताना पाहायला मिळाला. सेकंड रात्रीमध्ये आपण पाहिलं जिथे मात्र मालदेव हा संघ टॉप 5 मध्ये जाताना पाहायला मिळाला. कालची तिसरी रात्र, तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला मोहपाडा दहिवली हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र हा चौथा संघ कोणता असेल त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. हे दुवंद युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात. ओबाची टॉपेज, पाठीमागे एसटी रक्षक गणेश कोंडे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट आली आहे ती मात्र नवघर टीमची. फलंदाज शुभम देखील बाद. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद डीजे. गेल्या 3 रात्रींमध्ये अगदी आपण पाहताय मान्यवरांची मादियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं तर लोणावळापासून अगदी संपूर्ण विभागामधून रायगड ठाण्यामधून खऱ्या अर्थानं मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाले. आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांच्या आतुरतेनं या स्पर्धेच्या माध्यमातून वाट पाहिली गेली ते आदरणीय रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेब देखील आपण पाहता अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांची ग्रँड एंट्री या मुख्य व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषक 2026 पर्व पहिलं शैलेशजी फावडे, विनायकजी जाधव, यशजी जाधव साहेबांनी केलेलं आहे या स्पर्धेचं आयोजन. आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर शेठ घारे साहेबांचं अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 विकेट्स आपण पाहताय आल्यात आतापर्यंत 5 बनवायचे. 41 सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहताय नरेश, ज्यानं देखील जर पाहिलं तर मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्यात. म्हणजे आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज नरेश. हो, चांगला बॉल, चांगला बॉल.
या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे मान्यवर उपस्थित झालेत आदरणीय दिलीपजी पाटील, आदरणीय संतोषजी देशमुख, आदरणीय विवेकजी पाटील साहेबांचं देखील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील आपण पाहत आहे. गॅपमध्ये स्विच इट केला, गॅप शोधली, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, धावा 4, चौकार. मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आदरणीय दिलीपजी पाटील, संतोषजी देशमुख आणि विवेकजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून आपण पाहताय तन्मयच्या षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आवश्यकता आहे षटकारांची. माहिती राजेंद्र देशमुख यांना देखील. संघाला जर का विजयाकडे न्यायचं असेल तर मात्र षटकार येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र आता तन्मय यांच्यासाठी कॅश प्राईज लावलं जातं. हलक्या हाताने सेन्सिबल पद्धतीनं पुश केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर नाही आहे, डीपमध्ये फिल्डर बॉलला फील्ड करतील तोपर्यंत धाबा मिळतील त्या म्हणजे 2 धाबा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 17 धाबा धावफलक्यावरती. वन शॉट म्हणजे एकच धाव असेल. आता 16 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. 7 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतो. हा बॉल खऱ्या अर्थानं पांडे सर फार निर्णायक होता. या बॉलवरती जर का एखादा मोठा फटका आला असता ना तर या मॅचचं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. म्हणजे जे काय शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा आहेत तिथे मात्र थोड्याशा कमी धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. आदरणीय रमेशदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. SBCC उमरोली, श्रीपती बाबा उमरोली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी आपण पाहताय मस्तान 11 कालुंद्रे टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. श्रीपती बाबा उमरोली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी दरम्यान आपण पाहताय महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाची नेहमीच चर्चा राहिली आहे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आपण पाहताय प्रवीणजी दुगाडे सर यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत सर आपलं. काल इथली स्पर्धा समाप्त झाल्यानंतर खोपोलीमध्ये देखील दाखल झाले आणि काल बरीचशी चर्चा आमच्या समयमध्ये होत असताना त्यांनी बऱ्याचशा स्पर्धेचा आम्हाला खऱ्या अर्थाने रेकॉर्ड्स त्यांचे सांगितले. ज्या स्पर्धेमध्ये समालोचकांना कॅश प्राईज मिळत नाही अशा स्पर्धेमध्ये देखील आपण पाहताय जिथे प्रवीण दुगाडे सर उपस्थित राहतात तिथे मात्र कॅश प्राईजांची खैरात होते आणि इथली स्पर्धा होऊन खोपोलीच्या स्पर्धेमध्ये गेल्यावरती देखील बरेचसे कॅश प्राईज त्यांना तिकडे देखील मिळाले. सहर्ष स्वागत सर आपलं. चला SBCC उमरोली टीमचे कर्णधार हर्षल, साहिल, गोलंदाज प्रणित. इथे अगदी आपण पाहताय फलंदाज बाद. आणि पंचायत समितीच्या निकालामध्ये हे दाखवून दिलं की आमच्या मनातील आमदार कोण आहेत. ते सुधाभाऊ घारे यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची आतुरता आपल्याला लागलेली आहे. आणि आपले हँडसम उपनगराध्यक्ष माजी रमेश जाधव साहेब इथे आलेले आहेत. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आमचे मित्र यश जाधव
कुमार यश जाधव यांचं मनापासून स्वागत करूया. शैलेशजी फावडे साहेब दिलदार आयोजक आहेत. हा दिलदार आहेत. शैलेश फावडे साहेबांचा दिलदारपणा आम्ही काल पाहिला. यश जाधव यांचा आज आम्हाला पाहायचा आहे आणि विनायक जाधव यांचा सुद्धा आज पाहायला मिळेल. स्वामी देशमुख थोडेसे नाराज आहेत पण आज बघणार. रमेश जाधव सर इथे आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन. मिड विकेटला चेंडू जातोय. एकच धाव मिळते. आणि सुदर्शन गंभीर बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या वेगाने ते गाडी पळवतात त्या वेगाने त्यांनी आम्हाला काल एक वचन दिलं होतं पण ते वचन ते काय पूर्ण करू शकले नाही. पण बैलगाडा शर्यतीमध्ये ते वचन पूर्ण करतात, गाडीला जिंकूनच देतात. असे आमचे दिगंबर मोरे, आपण व्यासपीठावर या. दिगंबर मोरे साहेब. आणि आज मात्र सुनील अण्णा शेळके साहेब सुद्धा येणार आहेत. मावळचे आमदार स्वामी देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत. सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगडचे स्वामी देशमुख खरं तर अध्यक्ष आहेत. तर खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांचे लाडके अण्णा सुनील अण्णा शेळके. इथं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सुनील अण्णा शेळके या व्यासपीठावर येणार आहेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. हाँ, एक हार से ना तो इंसान फकीर होता है ना एक जीत से सिकंदर. यश जादव हमारे दोस्त है, हार मिली है उन्हें लेकिन उस हार से वो घबराए नहीं हुए. आने वाले 5 सालों के बाद वो दोबारा उठकर खड़े होंगे. ये हमारा उद्देश्य है, ये हमारा ध्येय है, ये हमारा लक्ष्य है. योगेश सर. शेवटचे 2 बॉल आणि आता 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल 22ची आवश्यकता. पाठीमागे राहिले नवघर टीम. धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळी लेट कट खेळलेत परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. धाव मात्र मिळणार नाही आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. शेवटचा 1 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. पाठीमागे खेळलाय, चौकार तर मिळालाय आणि इथे मात्र जय हनुमान बितुली हा संघ विजयी झालाय. तो मात्र या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. अर्थातच राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 या स्पर्धेमध्ये हा 4था संघ ठरलाय जो खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम नवघर. दोन्ही टीमचा भरपूर चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, मॅन ऑफ द मॅच द्यायच्या आधी आपण नक्कीच या आपल्या अतिथी मान्यवरांचा या मुख्य अतिथी मंचावर सन्मान करूयात. पहिला सन्मान नक्कीच करण्यासाठी मी शैलेशदा फावडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्री दिलीपजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा. या मुख्य अतिथी मंचावर त्यांची उपस्थिती लाभले त्यांचा आपण नक्कीच या मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. अगदी पाहिलं तर खोपोलीवरून आपल्या सोबत जोडले गेलेत सन्मान्य पाहुणे यांचा इथे सन्मान केला.